बॅलेन्स सोडण्याचं तुझ्या आईला कोंबडा लावल्याशिवाय सोडणार नाही मी. तुझ्या आईच्या पुचेला तत्न बोलतोय का? आई जवळ 150 रुपये बॅलेन्स मी मारलेला कट झालाय ना. तू आई घालीच्या सरळा बोलन बॅलेन्स सोड. लय जास्त शानपणा करू नको, नाहीतर मी कंपनीला फोन लावून तुझ्या आईला पंखी लावल्याशिवाय सोडणार नाही. मी केस करीन, नाहीतर मी काय करायची मी ठरवीन. इथं एअरटेल कंपनीची माझं जोडीदार लय सांगोल तालुक्यात माझं ठीक भरायचं. बॅलेन्स नाही मला 150 रुपये बॅलेन्स पाहिजे, नाहीतर मी कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही कंपनीवर. मी जिथं 100 रुपये गावाना पर सोडा. मी खेड्या गावातला साधा माणूस आहे, गरीब माणूस. बॅलेन्स काम करून बॅलेन्स मारला आणि त्याचं चरणी सुद्धा ठेवलं नाही. तर तुमच्या आईच्या पुचीला तिकडं काय बी करताय, काय बी सोडताय तिकडं. हॅलो बोला नवा. फोन जर कटबीट केला आणि ठेवला बिवला तर उद्याच्या लागा नाही मग केस घातल्याशिवाय सोडणार नाही मी. माझा नंबर घेतलेला आहे मी. 150 रुपये लागा नाही 300 रुपये काढल्याशिवाय सोडणार नाही पोलीस स्टेशनला. बॅलेन्स सोडण्याचं तुझ्या आईला कोंबडा लावल्याशिवाय सोडणार नाही मी. तुझ्या आईच्या पुचेला तत्न बोलतोय का? आई जवळ 150 रुपये बॅलेन्स मी मारलेला कट झालाय ना. तू आई घालीच्या सरळा बोलन बॅलेन्स सोड. लय जास्त शानपणा करू नको, नाहीतर मी कंपनीला फोन लावून तुझ्या आईला पंखी लावल्याशिवाय सोडणार नाही. मी केस करीन, नाहीतर मी काय करायची मी ठरवीन. इथं एअरटेल कंपनीची माझं जोडीदार लय सांगोल तालुक्यात माझं ठीक भरायचं. बॅलेन्स नाही मला 150 रुपये बॅलेन्स पाहिजे, नाहीतर मी कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही कंपनीवर. मी जिथं 100 रुपये गावाना पर सोडा. मी खेड्या गावातला साधा माणूस आहे, गरीब माणूस. बॅलेन्स काम करून बॅलेन्स मारला आणि त्याचं चरणी सुद्धा ठेवलं नाही. तर तुमच्या आईच्या पुचीला तिकडं काय बी करताय, काय बी सोडताय तिकडं. हॅलो बोला नवा. फोन जर कटबीट केला आणि ठेवला बिवला तर उद्याच्या लागा नाही मग केस घातल्याशिवाय सोडणार नाही मी. माझा नंबर घेतलेला आहे मी. 150 रुपये लागा नाही 300 रुपये काढल्याशिवाय सोडणार नाही पोलीस स्टेशनला. बॅलेन्स सोडण्याचं तुझ्या आईला कोंबडा लावल्याशिवाय सोडणार नाही मी. तुझ्या आईच्या पुचेला तत्न बोलतोय का? आई जवळ 150 रुपये बॅलेन्स मी मारलेला कट झालाय ना. तू